अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपण गोमातेची सेवा करतच नाही. म्हणूनच गोमातेने का दिला आहे स्त्रियांना शाप ते आज नक्की ऐकून घ्या. गायमातेने स्त्रियांना दिलेला शाप कोणता आहे? गायमातेने स्त्रियांना दिलेला शाप हा प्रत्येक मनुष्याला आणि स्त्रियांनाच का भोगावा लागत आहे ते आपण आज पाहणार आहोत. आजची कथा खूपच जास्त ज्ञानवर्धक आणि मोटिवेशनल आहे. त्याचबरोबर खूप अशी भावनिकसुद्धा आहे. जर तुम्ही मनापासून ऐकलीत तर तुम्ही सुद्धा अडीअडचणीत असेल तर लगेच मदत करायला तयार व्हाल. हिंदू धर्मामध्ये गोमातेला पूजनीय असे स्थान आहे. गाईला गोमाता म्हटले आहे. परंतु आज आपल्या या देशात गोमातेची खूप जास्त दुर्दशा झाली आहे. गोमातेने यापूर्वी एका स्त्रीला श्राप दिला आणि तो श्राप सर्व मानवजातीला भोगावा लागत आहे. त्यामुळे असं होऊ नये की आता गोमातेची जी अवस्था चालू आहे त्यामुळे गोमाता पुन्हा एकदा आपल्या मानवजातीची श्राप देऊ नये आणि त्यामुळे एखादं संकट आपल्यावर येऊ नये. तर आपण आजची कथा पाहूया. खूप जुनी अशी गोष्ट आहे. एका नगरामध्ये मोहन नावाचा एक व्यक्ती राहत असे. मोहन त्याच्या घरी गोमाता पाळत असे. गोमाता जे दूध द्यायची ते मोहन बाजारात घेऊन विकत असे व त्यामुळे त्याला चांगल्या प्रमाणात धनसंपत्ती मिळत असे. जे काही दूध तो घरातील लोकांना म्हणजे उरलेले दूध तो घरातल्या लोकांना सुद्धा प्यायला देत असे. त्यामुळे त्याच्या घरातील लोकांचे आरोग्यसुद्धा अगदीच उत्तम होते. असे काही महिने चालू होत होते. मोहन आणि त्याच्या घरातल्यांच्या सर्वांचा गोमातेच्या दुधावर उदरनिर्वाह अगदी छान प्रकारे चालू होता. परंतु एक वेळ अशी येते जेव्हा गोमाता दूध देणे बंद करते तेव्हा मोहनला ती गाय विनाकामाची वाटते. आता फक्त ती गाय त्याचा चारा खायची परंतु त्या बदल्यात त्याला काहीही द्यायची नाही. त्यामुळे मोहनला त्या गायीला घेऊन जंगलात सोडले. जेव्हा गोमातेला जंगलात सोडले तेव्हा ती गोमाता इकडे तिकडे भटकू लागली. असे काही दिवस गोमाता इकडे तिकडे भटकत होती. एके दिवशी असं होतं की गोमाता एका ठिकाणी उभी राहते आणि रडू लागते. रडता रडता गोमाता म्हणू लागते, हे भगवान, तुम्ही मला गाय का बनवलं? माझ्यासोबत या माणसाने खूप मोठा अन्याय केला आहे. या मनुष्याला मी जोपर्यंत दूध दिलं तेव्हापर्यंत त्याने माझी चांगली काळजी घेतली, मला चारा खायला दिला आणि माझी सेवा देखील केली. परंतु जसं काही मी दूध बंद केलं तसं त्याच्यासाठी मी रिकामी विनाकामाची झाली. त्यामुळे त्याने मला सोडून दिले. आता मी उपाशीपोटी या जंगलात भटकत आहे. हे देवा, तुम्हीच सांगा आता मी काय करू, कुठे जाऊ? गायीची ही यातना पाहून प्रकृतीसुद्धा रडू लागली. गाय जोरजोरात हंबरडे फोडून देवाला हाक मारत होती आणि रडत होती. गायीची ही अवस्था पाहून देवाला सुद्धा खूप वाईट वाटत होते. यातनाने त्रस्त गोमाता रडत रडत इकडे तिकडे फिरत होती. इकडे तिकडे भटकत असताना जंगलामध्ये तिला जे काही भेटायचं ते ती खात असे. असे काही दिवस निघून गेले. त्यानंतर गोमाता पुन्हा एकदा गर्भवती झाली आणि गर्भवती होऊन जेव्हा 2-3 महिने झाले तेव्हा फिरत असताना गोमाता एका नगराजवळ येऊन पोचते. गोमाता फिरत फिरत तेव्हा त्या नगराजवळ पोचते तेव्हा तिथे एक मीना नावाच्या स्त्रीने गोमातेला पाहिलं आणि गोमातेला पाहून तिच्यात लालसा जागृत झाली. तिच्या मनात विचार आला की मी या गाईला पकडते कारण ही गर्भवती आहे आणि काही दिवसात एका वासराला देखील जन्म देईल आणि त्यामुळे मला मोठ्या प्रमाणात दूध सुद्धा मिळेल आणि ते दूध विकून मी माझा धनवान देखील होऊ शकते. खूप सारे पैसे मी कमावू शकते. त्याचबरोबर काही दुधाने मी माझ्या घरातल्यांचा सुद्धा पालन पोषण करू शकते. असा विचार करून ती स्त्री तिच्या घरी गेली आणि तिच्या नवऱ्याला सांगितले. जेव्हा मीना घरी गेली आणि नवऱ्याला घेऊन पुन्हा तिकडे आली तेव्हा तिने बघितलं की गाय तिथे नव्हती.
तिथून ती कुठेतरी निघून गेली होती. गोमाता आता पुन्हा जंगलात गेली होती. असेच काही दिवस निघून गेले. त्यानंतर गोमातेच्या वासराला जन्म द्यायची वेळ जवळ आली होती. गोमातेने एका वासराला जन्म देखील दिला. गोमातेने वासराला जन्म एका झाडाच्या खाली दिला. परंतु जी मीना नावाची स्त्री होती ती तिकडे त्याच जंगलात त्या झाडाच्या शेजारीच सतत गवत कापण्यासाठी गेली होती. आणि जेव्हा तिने गोमातेला त्या झाडाखाली पाहिलं तेव्हा ती तिच्या जवळ आली. मीनाला पाहून गोमाता तिला म्हणते, हे स्त्री, तू माझी एक मदत कर. हे जे माझ्या वासरू आहे त्याला मी उचलू शकत नाही, त्यामुळे तू माझी ही मदत कर. माझ्या या वासराला उचलून माझ्या मानेवर ठेव, जेणेकरून मी माझ्या वासराला घेऊन एखाद्या सुरक्षित ठिकाणावर जाऊ शकेल. गाईचं असं बोलणं ऐकून मीना गाईची मस्करी करू लागली, तिची मजा घेऊ लागली, तिच्यावर हसू देखील लागली. त्यानंतर मीना म्हणू लागली, मी तुझी मदत का करू? मी तुझ्या वासराला हातच लावणार नाही. तो किती घाण आहे. तू ज्या वासराला जन्म दिला आहेस त्याच्या अंगावर खूप सारी घाण आहे. मी तुझ्या वासराला उचलून तुझ्या मानेवर नाही ठेवू शकत. गोमातेने मीनाजवळ खूप वेळा विनवण्या केल्या, परंतु ती मीना नावाची स्त्री गोमातेचे काहीही ऐकायला तयार नव्हती. गोमाता मीनाला पुन्हा म्हणू लागली, हे स्त्री, तू कृपा करून माझी मदत कर, कारण मी माझ्या वासराला इथून उचलून एखाद्या सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले नाही तर एखाद्या जंगली प्राणी त्याला मारून खाऊन टाकतील. म्हणून तू माझी मदत कर, कारण माझं हे वासरू अजून चालू सुद्धा शकत नाही ग. हा अजून खूपच नाजूक आहे. कमीत कमी 8 ते 9 महिन्यांनंतर माझा हा वासरू चालू शकेल. त्यावेळी प्राण्यांचं पिल्ल ही 8 ते 9 महिन्यानंतर चालू शकत होती, परंतु आता तशी परिस्थिती नाही. आता प्राण्यांची पिल्ले जन्म दिल्यानंतर लगेच चालू शकतात. गोमाता मीना नावाच्या स्त्रीला खूपच विनवण्या करत होती, परंतु ती फक्त तिची मस्करी करत होती, तिच्यावर हसत होती. मात्र तिला मदत करायला तयार अगदीच नव्हती. त्यामुळे संतापून गोमातेने मीनाला श्राप दिला, तू माणूस नाही आहेस. तुला हात आहेत, तू माझी मदतही करू शकतेस, परंतु तुला माझी मदत करायची नाहीये. तुला फक्त माझी मस्करी करायची आहे. त्यामुळे मी तुला श्राप देते की तू माणसाची मुलं जन्मल्या चालू शकतात, ती आता जन्मल्यावर 8 ते 9 महिने चालू शकणार नाहीत. पूर्वी प्राण्यांची पिल्लेही जन्मल्यावर चालू शकत नव्हती, परंतु माणसांची मुलं ही जन्माला आल्यावर ताबडतोब चालू शकत होती. गोमातेने श्राप दिला की तुझी म्हणजे माणसांची मुलं ही जन्मल्यावर 8 ते 9 महिन्यांनंतर चालू शकतील, जी आता लगेच चालत आहेत. ती यापुढे जन्मल्यानंतर लगेच चालू शकणार नाही, तर माणसाची मुलं 8 ते 9 महिन्यांनंतर चालतील आणि प्राण्यांची पिल्लं ती जन्मल्यावर लगेच चालू शकतील, असा श्राप गोमातेने दिला. त्या मीनाच्या एका चुकीमुळे पूर्ण मानवजातीला श्राप लागला आणि तो श्राप आता सर्वांनाच भोगावा लागत आहे. खूप सारे लोक गोमातेला एक साधारण प्राणी समजतात, परंतु गोमाता एक साधारण दैवत नाही आहे. गोमातेच्या पोटात 36 कोटी देवांचा वास असतो. शास्त्रामध्ये, पुराणामध्ये गोमातेला खूप जास्त महत्त्व देण्यात आले आहे. आणि जेव्हा गायीचा अपमान होतो, गाय क्रोधित होते, तेव्हा सर्व 33 कोटी देवी देवता क्रोधित होतात आणि त्यामुळे सर्व ब्रह्मांड हलू लागते. आणि गोमातेच्या या शापामुळे माणसांची मुलं आता 8 ते 9 महिन्यांनी चालू शकत नाहीत. याचे प्रमाण सुद्धा वेदशास्त्रामध्ये दिलेले आहे. सूत देवाने जेव्हा जन्म घेतला होता तेव्हा तो त्वरितच चालत जंगलात गेला होता. त्याचबरोबर महर्षी व्यास सुद्धा जन्मल्यानंतर लगेचच चालू लागले. याबद्दल एकच नाही तर असे अनेक प्रमाण वेदशास्त्रामध्ये दिलेले आहेत. परंतु जेव्हापासून गोमातेने हा श्राप दिला आहे तेव्हापासून जी प्राण्यांची पिल्ले आहेत
ती जन्मल्यापासून लगेच चालू शकतात, परंतु माणसांची मुलं 8 ते 9 महिन्यानंतर चालू शकतात. शास्त्रामध्ये जे मुलं 8 किंवा 7 महिन्यापासून चालायला सुरुवात करतात, तर अशा घरांवर गोमातेचा विशेष आशीर्वाद असतो. याचा अर्थ असा आहे की त्या घरातील लोक गोमातेच्या खऱ्या भक्तिभावाने पूजन करतात आणि गोमातेची जी सेवा करतात. हा श्राप गोमातेने त्या स्त्रीला दिला होता आणि ही एक सत्य घटना आहे. या कथेवरून आपल्याला हे समजते की जर कोणीही प्राणी, पक्षी किंवा मानव कोणीही आपल्याकडे मदतीसाठी याचना करत असेल, तर तुम्हाला शक्य असेल त्याची मदत जरूर करा. जर आपण मदत करू शकत नसणार, तर त्याचा बदला आपण भोगावा लागतो. पहिले जो श्राप असायचा तो आजच्या या कलियुगात बद्दुआ म्हणून समजला जातो. जर कुठल्याही मनुष्याला अशी बद्दुआ लागत असेल, तर हळूहळू त्याची अधोगती होऊ लागते. त्याच्या जीवनात अचानकच मोठाले संकट येतात. घरामध्ये आर्थिक संकट येऊ लागतात. खरंच मनापासून मानव असाल तर नक्की गायींची मदत करा आणि गोमातेचा जय जयकार करा. अशी ही कथा तुम्हाला आवडली असणार तर असे चॅनलला कनेक्ट राहा. गोमाता की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.